बळी मंदिराच्या पुढे आहे ना, उड्डाणपुलाच्या खाली बघा किती कलरफुल काम केलेलं आहे बघा, पेंटिंगचं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, नाक्यावर आल्यानंतर जवळजवळ 12:30 वाजता आहे ना, आपल्याला घरसामान लागलेलं आहे. तर ते लोड करण्यासाठी बघा आपण झालेलं आता. तर आता ती गाडी लोडिंग होऊन जाईल. आता सुरुवात करतील लोडिंगला. हे बघा लोड होते आता. हे कोट आला, बाकीचे काही वस्तू आल्या. तर सुरुवात झालेली आहे लोडिंगला. तर मित्रांनो, आता गाडी लोड होत आली बघा. आणि लोड करण्यासाठी बराच वेळ लागून राहिलेला आहे. ते वरच्या मजल्यावरून खाली आणता येते आणि घरचेच माणसं आहे दोघं जण. वेळ खूप लागते, पण आता ठीक आहे. हे बघा लोड झाली गाडी बघा. आता निघूया आपण. चला, गणपती बाप्पा मोरया. हे बघा, ते आता हे सामान खाली करण्यासाठी झालं बघा आपण. मिनिटात गाडी खाली होऊन जाईल. जवळजवळ आता 2:30 वाजत आलेले. भूक तर खूप लागलेली आहे. बघू आता गाडी खाली झाली का नाक्यावर गेलो की पहिले जेवण करू घेऊ. तर मित्रांनो, आपण ते घर सामान खाली करून आहे ना, आता नाक्यावर आलेलो आहे. आणि आता जवळजवळ आहे बघा 3:10 झालेले आहे. जबरदस्त भूक लागलेली आहे, कारण वेळ खूप होऊन गेली. तर हे बघा, आपला आजचा मेनू आहे बटाट्याची भाजी, पोळी आणि लोणचं आहे. तर मित्रांनो, चला जेवण करायला. ओके मित्रांनो, मस्तपैकी जेवण झालं, त्यामुळे जरा बरं वाटलं जरा. पण भाजीलाही तिखट होती, त्यामुळे आता आपण बघा हे चॉकलेट आणलेलं आहे बघा. चलो ओके. मित्रांनो, दुपारनंतर आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर ते महालक्ष्मी चौक आहे ना, तिथून एक कॉट घ्यायची आहे आणि ते जत्रा हॉटेलच्या पुढं कोणार्क नगर आहे ना, तिथं पोहोचवायचे. ते लोड करण्यासाठी झालं आहे बघा आपण. आणि आपल्या पाठीमागं बघा महालक्ष्मी नारायण मंदिर आहे बघा. हे बघा लक्ष्मी नारायण मंदिर आहे. मंदिर बंद आहे, त्यामुळे आपण इथूनच दर्शन घेऊ. ओम श्री लक्ष्मी माताय नमः.
गाडी आपली लोड होती बघा आता. गाडी लोड झाली आपली. बस चलो. तर मित्रांनो आता आपण ते कॉट घेऊन आहे ना महालक्ष्मी चौकातून निघालेलं आहे लोड करून आणि कोणार नगर नाही का जत्रा हॉटेल तिथं पोहोचवायला चाललोय. ते बघा आपल्याबरोबर कोण छोटे पाहुणे बघा कोण. एक दादा आहे आणि एक ताई बघा. हाय करा. चलो डिझेल टाकण्यासाठी आलोय बघा आता इथे. हे बघा आमचे नेहमीचे दादा आहे बघा. हजारचं करा. मित्रांनो आला इंदिरानगर बोगदा. हे का त्याचे काम चालू आहे. सर्व्हिस पुलाचे पण कामं चालू आहे. पावसाळ्याच्या अगोदर तर काय होणार नाही ते. मित्रांनो आता आपण बॉम्बे नाका पास करून आहे ना आता जाता द्वारकेकडे निघालेलो आहे बघा. आणि हे बघा चित्रमय रामायण. एकदम छान आहे. एकदम छान आहे एकदम. चित्रमय रामायण बघ किती छान आहे. एकदम मस्त आहे. तसं नव्हतं एकदम बघितल्यानंतर. द्वारकेवर आल्यानंतर आहे ना आपल्याला खालून मार्ग नव्हता जायला. आता उड्डाण पुलावरून चालू बघा आपण. हे जे दिसतं ना फार मोठं हॉटेल बनतंय. इंटरनॅशनल हॉटेल आहे. याला बळी मंदिर चौक आता आहे आणि इथे बळी मंदिर आहे. हे बघा बळी मंदिराच्या पुढे आहे ना उड्डाण पुलाच्या खाली बघा किती कलरफुल काम केलेलं आहे बघा पेंटिंगचं. छान आहे ना. छान आहे ना एकदम. चित्र एकदम छान आहे ना. सर्व लहान मुलांवरती आधारित पेंटिंग केलेली आहे. हा बघ सर्व लहान मुलांवरती आधारित आहे पेंटिंग. हॉटेल इथूनच आपल्याला राईट मारायचं बघा आता.
हे काय इथं आलेलो आपण कोणार्क नगरमध्ये हे कॉट उतरवण्यासाठी बघा. हे काय इथं उतरायचं आहे. खाली करता येते आता कॉट, खोललेली कॉट आहे. तुम्ही सर्व येतील बरं का, आता तुम्ही सर्व येताल उद्या यूट्यूबवरती. मुलं मदत करताय उतरवण्यासाठी. हळूहळू हळूहळू. झालं आता, एकच राहिलं, एक दोन शेवटचे दोन राहिले फक्त बस. हे जाऊ आपण नाक्यावर. नाक्यावर लगेच आपल्याला आहे ना दुसरं एक भाडं लागलेलं आहे. इकडे येता येताच त्यांचा फोन आला होता. इथून परत नाक्यावर जायचं दत्त चौकामध्ये आणि तिथून रेतीच्या काही गोण्या आहे, 15 ते 20 गोण्या त्या घ्यायच्या आणि म्हणजे रॅबिटच्या, आणि त्या काटेगल्ली सोडायच्या. चला झाली आपली गाडी खाली झाली. तर मित्रांनो आपण ती कॉट सोडून आहे ना आता आपण शिडकामध्ये दत्त मंदिर आहे ना, दत्त चौक, बस तिथं पोहोचतोय आता. आणि तिथून आपल्याला आहे ना रॅबिट 15 ते 20 रॅबिटच्या गोण्या आहे त्या भरून आपल्याला काट्या गल्लीत पोचवायच्या आहे. तर बघा त्याच्यासाठी आपण आता दत्त चौकात आलोय बघा. तर मित्रांनो आता आपलं हे तिसरं भाग आहे. तर त्या रॅबिटच्या गोण्या आहे ना तर दत्त चौकात आलेलो आपण भरण्यासाठी, लोडिंग करण्यासाठी झालोय बघा आता. तेव्हा आता आपली गाडी लोड होत आलेली. आता आपल्याला हे ना रॅबिट टाकण्यासाठी जायचं काठे गल्लीमध्ये. मित्रांनो ते रॅबिट आहे ना लोड करून आता आपण बॉम्बे नाका क्रॉस केला आणि नागजी चौकात आलेलो आहे बघा. आता नागजी चौकचा सिग्नल आहे हा, आणि इथून आता आपल्याला काटेगल्ली सिग्नल आणि काटेगल्ली, आणि आपल्याला काटेगल्लीमध्ये हे रॅबिट आहे ना खाली करायचे. मित्रांनो आपण आता काटेगल्ली सिग्नल आहे ना क्रॉस करून आता काटेगल्लीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हा बघा आला बनकर चौक. आणि आता आपल्याला ही तिकोणी गार्डन पोलीस चौकी ना थोडंसं पुढं तिथं खाली करायचं. तर मित्रांनो आपण ते रॅबिट घेऊन काटेगल्लीत आलेलो आहे ना ते आता खाली केलेलं आहे. आणि आता आपल्याला घरी जायची वेळ झालेली आहे. तर आपण हा व्हिडिओ इथं थांबू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.